एक अत्यंत महत्त्वाची बातमी एका अत्यंत महत्त्वाच्या भेटी संदर्भात आहे। ही दृश्य आपण पाहतोय अब्दुल सत्तार आणि मनोज जरांगे पाटील या दोघांची आता भेट झालेली आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी तुम्ही पाहताय अंतरवाली सराटीमध्ये अब्दुल सत्तार जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत आणि या भेटीला अत्यंत महत्त्व सध्या प्राप्त झालेलं आहे। काय कारण आहे तर आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। ऑगस्ट महिन्याच्या शेवटी ते आंदोलनाला बसतायत असं त्यांनी सांगितलंय। अगदी 4-5 दिवस यासाठी बाकी आहेत आणि अशा दरम्यान आता अब्दुल सत्तार त्यांच्या भेटीला दाखल झालेले आहेत। एकंदरीतच आपण पाहतोय की सरकारकडून सुद्धा भाजपच्या अनेक नेत्यांकडून सुद्धा वेळोवेळी मनोज जरांगेंना असं सांगण्यात आलं की तुम्ही आंदोलनाला बसू नका, सरकार या संदर्भात विचार करत आहे। मात्र आता मनोज जरांगे यांनी शेवटचा इशारा असा दिलेला आहे आणि त्यांनी आंदोलनावरती ठाम असल्याचं म्हटलेलं आहे। आता ते आंदोलनाला बसणार आहेत, मात्र त्याआधी ही जी राजकीय भेट होतीये ती अत्यंत महत्त्वाची आहे। अब्दुल सत्तार हे नेमकं काय बोलतायत जरांगेंशी हे पाहणं महत्त्वाचं आहे। खरं तर ही काही त्यांची पहिलीच भेट नाहीये। वेळोवेळी वेगवेगळ्या आंदोलनांच्या वेळी आपण पाहतोय की अब्दुल सत्तार यांनी भेट दिलेली आहे आणि त्यानंतर आता सुद्धा ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अगदी आंदोलनाला बसण्याच्या 4 ते 5 दिवसांच्या आधी जेव्हा मनोज जरांगेंची ही भेट होतीये अब्दुल सत्तार यांच्यासह, त्यामुळे राजकीय वर्तुळाचं लक्ष याकडे लागलेलं आहे। लक्ष्मण सोळंके आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। लक्ष्मण, भेटी संदर्भातली ताजी सविस्तर अपडेट। आपण बघू शकतो की मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट पासून मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी या ठिकाणी हाक दिलेली असताना या ठिकाणी आपण बघू शकतो की शिवसेनेचे नेते जे आहे अब्दुल सत्तार आता मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला या ठिकाणी दाखल झालेले आहे। कारण आपण जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर या ठिकाणी 29 ऑगस्टला पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला असतानाच या ठिकाणी आपण बघू शकतो की अब्दुल सत्तार या ठिकाणी आता मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला दाखल झालेले आहे। कारण की मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री असेल किंवा एकनाथ शिंदे असेल यांच्यावर जे आरोप केलेले होते मराठा आरक्षणाचा प्रश्न, त्याबाबत या ठिकाणी चर्चा होईल अशी शक्यता वर्तवली जाते। कारण की अब्दुल सत्तार हे एकनाथ शिंदे यांच्या जवळचे समर्थक सुद्धा मानले जातात आणि अब्दुल सत्तार या ठिकाणी आता दाखल झालेले आहे। अंतरवली सराटीत आता अब्दुल सत्तार आणि जरांगे पाटील यांच्यात चर्चा सुद्धा सुरू झालेली आहे। कारण की अब्दुल सत्तार या ठिकाणी दाखल झाल्यानंतर त्यांनी सर्वात प्रथम मनोज जरांगे पाटील यांचा सत्कार या ठिकाणी केला आणि त्यांचं स्वागत सुद्धा केलेलं आहे। आणि आता आंदोलनासंदर्भात या ठिकाणी सुद्धा अब्दुल सत्तार आणि जरांगे पाटील यांच्यात चर्चा सुरू झालेली आहे। कारण की आपण जर बघितलं तर अब्दुल सत्तार हे शिवसेनेचे मोठे नेते असून त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांचे जवळचे समर्थक समजले जातात। मनोज जरांगे पाटील यांच्या 29 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांची भेट जरांगे पाटील यांच्याशी भेट ही महत्त्वाची मानली जाते। वैष्णवी, अर्थातच लक्ष्मण, एकंदरीतच या भेटी संदर्भातले अपडेट आपल्याकडनं घेत राहू। पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी ही दृश्य दोघांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे। एक आठवण म्हणून प्रेक्षकांना सांगायचं तर जेव्हा मुंबईमध्ये मोर्चा घेऊन हे मनोज जरांगे आले होते त्यावेळी मात्र आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या भेटीला गेले होते। तेव्हा त्यांनी आश्वासन दिलं होतं या मराठा आरक्षणासंदर्भात। मात्र त्यानंतर अजूनही ती मागणी जी आहे ती मनोज जरांगेंची प्रलंबित आहे। यावरून त्यांनी अनेकदा सरकारला धारेवरती धरलेला आहे आणि आता मात्र याच शिंदे सेनेचे अब्दुल सत्तार हे त्यांच्या भेटीला आलेले आहेत।